मी म्हणजे कल्ला, मी म्हणजे यारी, मी इन्फॉर्मेशनची दुनिया भारी. मी म्हणजे कल्ला, मी म्हणजे यारी, मी इन्फॉर्मेशनची दुनिया भारी. मी म्हणजे ड्रामा, मी म्हणजे गाणी, मी म्हणजे गप्पांची रंगत न्यारी. मीच आहे रेडिओ, मीच आहे तुमची वाणी. PCET's इन्फिनिटी, PCET's इन्फिनिटी, PCET's इन्फिनिटी, PCET's इन्फिनिटी. PCET's इन्फिनिटी 90.4 FM, रिफ्लेक्टिंग यू. श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात PCET's इन्फिनिटी 90.4 FM आणि मी आहे तुमच्यासोबत RJ विद्या. नवरात्र विशेष नवधारा या कार्यक्रमात मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आहे नवमी म्हणजेच खंडे नवमी, नवरात्रीतला आजचा 9वा दिवस. आज सगळेजणच आयुध पूजनासाठी तयार करत असतात किंवा हा त्यासाठीचा आजचा दिवस म्हणून ओळखला जातो. वाईटावर चांगल्याचा विजय आज झालेला असतो आणि म्हणूनच आपण या सगळ्या गोष्टींची पूजा अर्चा करत असतो. श्रोते हो, आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आज आपण जाणून घेणार आहोत या नवमी या तिथीबद्दलच. कारण नवमी किंवा 9 दिवस हे आपल्या जन्मापासूनच खरं तर आपल्यासोबत जोडले गेलेले असतात. या 9चा महिमा किंवा या 9ची नवलाई काय आहे हेच जाणून घेणार आहोत आज आपण. आणि त्यासाठीच आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत प्रिया जोग मॅडम. मॅडम, तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. मॅडमांची ओळख करून द्यायची झाली तर लेखन वाचन यांचं वर्तमानपत्रामध्ये आणि मासिकामध्ये वारंवार होत असतं. त्याचबरोबर भगवद्गीता, दासबोध, मनाचे श्लोक यांचं प्रवचन आणि निरूपणसुद्धा त्या करतात. आणि मला वाटतं भगवद्गीतेबद्दल पण एक परीक्षा तुम्ही दिलेली आहे, त्यामध्ये तुमचा प्रथम क्रमांक आलेला आहे असं मी ऐकलंय. तर त्याबद्दल थोडंसं आपल्या श्रोत्यांना करावं. भगवद्गीता हा आपला धर्मग्रंथ आहे म्हणून आपण हिंदू संस्कृतीने त्याला मान्यता दिलेली आहे. आणि ही गीता 18 अध्यायांची आहे हे आपल्याला ठाऊकच आहे. आणि हे 18 अध्याय मुखोद्गत किंवा कंठस्थ करणं हे आपल्यासाठी एक खूप म्हणजे आपण काय म्हणूया अलौकिक आहे. आणि आपल्या इथे आद्य जगद्गुरू श्रीमद शंकराचार्य यांची आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये 4 महत्त्वाची पीठं आहेत. आणि त्यातलं जे आद्य पीठ आहे ते कर्नाटकात शृंगेरी इथे आहे. आणि शृंगेरी इथे ही गीता कंठस्थ झाल्यानंतर तुम्हाला तिथं परीक्षा घेतली जाते. आणि त्या परीक्षेमध्ये तुम्हाला ओळीनी 18 अध्याय नसतात म्हणायचे, तर जसे ते सांगतील त्याप्रमाणे हे म्हणायचे असतात. अदला मधला मागचा पुढचा श्लोक, एखादी व्याकरणाची काही म्हणजे महत्वाची बाब विचारत अशी ही साधारण पाऊण ते 1 तासापर्यंत प्रत्येकाची वैयक्तिक परीक्षा घेतली जाते. दर रविवारी शृंगेरीला ही परीक्षा होते. आणि त्या परीक्षेसाठी म्हणून मी पण अर्ज केला होता आणि तिथे मला प्रथम श्रेणीचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. खरंच खूप छान. ही आमच्यासाठी खरं तर खूप अवघड गोष्ट आहे. तुम्ही याच्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवलात याच्यासाठी पहिल्यांदा अभिनंदन. धन्यवाद. आणि सुरुवात करूया आपल्या आजच्या नवमी या तिथीबद्दल बोलण्यासाठी. 9 हा अंक खूप जवळचा किंवा आपल्याशी जोडला गेलेलाच आहे, तर त्याबद्दलच आपण बोलूयात किंवा तिथूनच आपण सुरुवात करूया. हो, नक्कीच. आता नवमी या शब्दातच बघा, नव म्हणजे नव शब्द दडलेला आहे. आणि नव म्हणजे काय तर नवीन, हो की नाही. मग ज्या तिथीला नवीनतेचं किंवा नाविन्यतेचंच वरदान लाभलं आहे अशी नवमी तिथी. त्यामुळे सगळ्या तिथीचं प्रत्येकीचं आपलं आपलं महात्म्य नक्की आहे. पण नवमीचं महात्म्य असं आहे की तिला नव स्पर्श लाभलेला आहे, म्हणून ती नवमी तिथी. आणि नव म्हणजे काय तर सृजन, बरोबर, म्हणजे नव्याची निर्मिती. आता तुम्ही म्हणाल हे कसं, तर 1 ते 9 ह्या आपल्या पहिल्या मूळ संख्या आहेत, बरोबर. म्हणजे याच्यावरच सगळ्या पुढच्या संख्या आपल्या तयार होतात. म्हणजे मुख्य संख्या म्हणू, प्रधान संख्या म्हणू, 1 ते 9. मग त्याच्यात 1 पासून सुरू झालं तर 9 पर्यंत गाडी आली की खरं म्हणजे पूर्ण होतीये. आणि त्याच्यानंतर आपल्याला शून्याचं वरदान तर लाभलेलंच आहे. त्यामुळे खरं आपली संख्या पुढे धावते, अन्यथा
कठीण होतं सगळंच. खरंय. पण 9 झाल्यानंतर तिथं त्या ज्या मुख्य संख्या आहेत त्यांना पूर्णत्व लाभलं. बरोबर. म्हणजे 9 संख्या ही पूर्णत्वाची सुद्धा द्योतक आहे. वा. हो की नाही? खरंय. आणि 9 एकदा पूर्ण झालं म्हणजे एक आवर्तन पूर्ण झालं हा. की ह्या विश्वाचं जे चक्र आहे बर. हे अखंड चालू राहणं अपेक्षित आहे. हम्म. कारण ही सृष्टी ही त्याच्याचसाठी आहे ना, की भगवंतानी ही का निर्माण केली आहे. तर एकदा केली आणि सोडून दिलं, लक्ष नाही असं नाहीये ना. बरोबर. एक संपलं की परत नवीन येतच ना. हो. झाड जरी वटलं तरी वटताना त्याची फळं ती जमिनीत पडतात, त्याच्यातल्या बिया जमिनीत रुजतात, पुन्हा नवीन छोटे छोटी रोपं येतातच. हो. हो ना. हो. म्हणजे एक जरी संपलं तरी दुसरं नवीन येणारच असतं. आणि ते येण्यासाठी प्रेरणा देणारी ही 9वी तिथी बर. असं म्हटलं तर ते योग्य ठरेल. खरंय. कारण 9 झालं की पुन्हा दुसरं आवर्तन सुरू. त्यामुळे या प्रेरणेची ही 9वी तिथी आहे. बरोबर. आणि हिला वैश्विक शक्तीचं द्योतक असंही म्हटलेलं आहे. कारण जे मी आत्ता बोलले तेच, हा. की संपूर्ण विश्वाची जी नवनिर्मिती आहे तर ती याच्याच पुढे होते. तुम्ही आता सुरुवातीला बोललात की नाही, हो. की 9 दिवस म्हणजे आपल्या जन्मापासून जोडलेले असतात. हो, तर हो. हे तर सगळ्यांना ठाऊक आहे खरंय. की मातेच्या उदरात जेव्हा तो गर्भ धारणा होते तर आपल्याला आपल्या वैद्यकीय शास्त्रानुसार 9 महिने आणि 9 दिवस पूर्ण हे गर्भाच्या वाढीसाठी आवश्यक असतात. खरंय. म्हणजे इथूनच आपल्या जन्मापासूनच ह्या नवाचं महात्म्य आपल्या बरोबर जोडलं गेलेलं आहे. खरंय. आणि साधारणपणे बघा 9 महिने पूर्ण झाल्यानंतर जेव्हा बाळ जन्माला येतं हो. तेव्हा तर ते सुदृढ असतं. सहसा म्हणजे त्याला कुठली वैद्यकीय उपचारांची जन्मतः गरज नाही हो, पडत. हो. अन्यथा जर थोडंसं जरी बाळ आधी जन्माला आलं तरी मग सगळं खूपच सगळ्यांची धावपळ होते, काळजीचं वातावरण. पण 9 महिने पूर्ण झाले ना की त्या बाळाची तब्येत पण उत्तम असते आणि पुढे म्हणजे त्याचं आयुष्याची पायाभरणी त्या गर्भात झालेली असते. तर त्या दृष्टीने सुद्धा ते सगळं उत्तम फलदायी असं असतं. खरंय. त्यामुळे हे 9 महिने आपल्या जन्मासोबतच आपण घेऊन आलेलो आहोत. खरंय. तर असं हे 9चं आपल्या बरोबर जोडलेलं पहिलं नातं असं मी म्हणेन. आणि आता याच्यानंतर तुम्ही सुरुवातीला उल्लेख केलात की 9 संख्येचं अजूनही काही महात्म्य असू शकेल. हो. तर हो, आहे ना. हा हा. आता जर पहिला आपण एक मुद्दा बघायचा ठरवला की ज्योतिष्य शास्त्र किंव आधी आपण अंकशास्त्र म्हणूयात. हो. आता ह्या दोन्ही शास्त्रांची ना हा. जर पाहिलं तर एकमेकात सांगड घातलेली आहे. बरं. कारण ज्योतिष्य शास्त्र हे कशावर आधारित आहे तर कुंडली आपण मांडतो. हो. हो की नाही. आणि ह्या कुंडलीमध्ये 9 ग्रह त्यांनी पुन्हा ती सगळी स्थानं आपली आपली घेतलेली असतात. मग हे 9 ग्रह जे खरं म्हणजे आकाशात आहेत हो. हो. त्या आकाशातल्या ग्रहांचं आपल्या जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवावर काहीतरी त्यांचं अधिपत्य असतं. हो. हो. तर मग ह्या नवग्रहांची ही कुंडली असते. म्हणजे ज्योतिष शास्त्रामध्ये या 9 ग्रहांचं हे प्रमुख स्थान आहे. आणि बरोबर. आता असं आहे की हे 9 ग्रह प्रत्येकाच्याच कुंडलीत उच्च राशीचे असतील का? नाही. असं हो. असणार नाही ना. हो. कारण शेवटी ना तुम्ही रांगेत जरी उभे राहिलात, पटकन 9 मुलं बोलवली, रांगेत उभी केलीत, हो. तर कोणीतरी एक पुढे येणार आणि एखाद्याला शेवटच्या क्रमांकावर जावंच लागणार की नाही. बरोबर. मग नवग्रहांचं पण तसंच आहे. हम्म. एखाद्याच्या कुंडलीत ती स्थानं ते ग्रह जेव्हा घेतात तेव्हा कोणी चांगल्या स्थानात पडतं किंवा कोणी एखादं थोडंसं अशुभ स्थान असू शकतं. पण असं म्हणतात की ह्या सगळ्या 9 ग्रहांची शुभ अशुभ कशीही जरी फलं असतील तरी त्यातला एक ग्रह जरी उच्चीचा असला ना, बर. म्हणजे एक ग्रह जरी प्रधान, म्हणजे आता आपल्याकडेच बघा की माझ्याकडे काही नाहीये समजा, हो. पण माझ्याकडे भरपूर आत्मविश्वास आहे. बरोबर. एक गुण आहे माझ्याकडे. मग मी त्या आत्मविश्वासाच्या बळावर मी माझ्या
माझ्या आयुष्यात नक्की काहीतरी चांगलं करू शकते ना, खरंय. नव्याची निर्मिती मी करू शकते. अगदीच. त्यामुळे या नवग्रहांचं कुंडलीतली स्थानं याचा किती आपण बाऊ करायचा बरोबर. याचा सुद्धा विचार करणं हे आपल्यासाठी म्हणजे आपण नवरात्राचा जागर करण्यासाठी खरं म्हणजे इथे उपस्थित आहोत हो. की वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही श्रोत्यांच्या समोर हा जागर पोचवताय. हो. मी पाहिलं की तुम्ही 9 दिवस खूप सुंदर सुंदर सगळे विषय घेतलेले होते. मग जागर असाही करू शकतो ना की ज्या लोकांचा ज्योतिष शास्त्रावर खूप विश्वास आहे त्याप्रमाणे जर ते काही करता आहेत बरोबर. तर नाही माझं हे नाही चांगलं, माझी पत्रिका मंगळाची आहे याचा भाव करणार तुम्ही नाहीच. नाही. तुम्ही त्याच्यातून नवं चांगलं शोधू शकला पाहिजेत ना. खरं. आणि मला वाटतं एक जर आपण विचार केला सगळेच जर उच्च कोटीचे असले हा, तर तर गोंधळ कसं- सुद्धा निर्माण हो, होऊ कसं शकतो. काय व्हावं बरं. हो ना. म्हणजे ना आमच्या लहानपणी ना आमची आजी म्हणायची म्हणजे आजी खरं गोऱ्याच रंगाची होती पण ती असं म्हणायची की अगं थोडंसं सावळं असलं काळं असलं म्हणून काही बिघडत नाही, उलट 4-5 सावळे किंवा काळे जमले तर एका गोऱ्याचं महत्व वाढतं की नाही. अगदीच, खरंय. तसं पत्रिकेतले हे सगळे जे नवग्रह असतात तर त्याच्यातला बाकीचे थोडे सामान्य आहेत म्हणून तर तो जो एक उच्च ग्रह असतो बरोबर. तर त्याचं वर्चस्व वाढतं. अच्छा. खरंच खूप छान सांगितलं तुम्ही हे. इतक्या चांगल्या पद्धतीनं आपण त्या गोष्टी लक्षात घेत नाही हो, आणि त्याच्यामुळेच बरोबर. आपली निराशा होते किंवा आपलं खूप चांगलं आहे म्हणून तो अहंकार सुद्धा आपल्यात हा, निर्माण दोन्ही. होतो. असंही कारण होतं. आपण ना भ्रामक समजुतीमध्ये राहतो की मला काय माझी सगळी पत्रिका फार उत्तम आहे, हो. ज्योतिषांनी सांगितलंय मला. पण मग त्याच्यामुळे काय होतं कार्यशक्तीवर परिणाम होऊ शकतो. खरंय. बरोबर ना. हो. आणि आता ज्योतिषशास्त्राचा उल्लेख केला म्हणून एक सांगेन हा. की 9 हा जो आकडा आहे हा. हा मंगळ ह्या ग्रहाला दिलेला आहे. हो हो. हा. मी ऍक्च्युली तेच विचारणार होते. हा. कारण ना मंगळ हा ग्रह जो आहे ना तो पराक्रम त्याचं द्योतक आहे. बर. म्हणजे 9 आकडा मंगळाचं स्थान आहे, मंगळाचा द्योतक आहे आणि त्याचा रंग सुद्धा आहे ना तो लाल आहे. बर. किती छान. हा. आणि त्यामुळे आपल्या पत्रिकेमध्ये जर मंगळ ग्रह उच्चच असेल हा. तर साहजिकच आपलं पराक्रम स्थान हे उच्च असतं. बर. मग याच्यासाठी या संख्याशास्त्रामध्ये बघा तुम्ही प्रारब्धांक किंवा भाग्यांक ह्या संज्ञा ऐकल्या हो, हो, आहेत. हो. हा, कारण कदाचित तुमच्या या 9 दिवसात तो विषयही येऊन गेला असेल. तर आपली जी जन्मसंख्या असते म्हणजे फक्त 2 आकडी संख्या जरी घेतलीत म्हणजे 18 आहे समजा माझा जन्मदिनांक, तर 1 अधिक 8 त्याची बेरीज किती झाली? 9. म्हणजे माझ्या जन्मसंख्येवर कोणाचं आधिपत्य? तर मंगळ ग्रहाचं. बरोबर. कारण 9चा तो स्वामी आहे. अगदी, हा. तसंच पूर्ण आपल्या जन्मसंख्या महिना साल याची जरी बेरीज केली ती जरी 9 आली ना तरीही त्याच्यावर सुद्धा आपलं जर ती 9 आली तर मंगळाचं आधिपत्य म्हणजे स्वभावच असा असतो ना हो. की पराक्रमी बरोबर. शूर. आता आपण खंडेनवमीकडे नंतर वळणारच आहोत हो, ना. हो. त्यामुळे बघा कसं ते ना सगळं जुळून येतं. खरंय. नवमी तिथी पराक्रमाची आणि शस्त्रपूजा. म्हणजे ना आपले जर संस्कृतीतले छोटे छोटे जरी तुम्ही दुवे बघितलेत ना इतके सुंदर गुंफलेले आहेत ना हो. की कुठेच ना असं भरकटलेला तुम्हाला दिसणारच नाही असं आहे. आणि मग ह्या नवमी तिथीची जी देवी म्हणजे प्रत्येक ह्याला ग्रह जसा मंगळ आहे हो, हो. तसा प्रत्येक ह्या तिथीला सुद्धा एक एक देवदेवता ह्या नेमून दिलेल्या आहेत. तर तशी नवमी तिथी ही दुर्गा देवीला समर्पित आहे. बरं. त्यामुळेच हे 9 दिवसांचं नवरात्र. खरंच किती आपल्या पूर्वजांनी खूप विचार करून या सगळ्या गोष्टी खरं तर अभ्यासून आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. होय, होय. म्हणजे तुम्ही इतकं सांगता या गोष्टींचा अंदाज सुद्धा नसतो आपल्याला की या गोष्टी एकमेकाशी कशा कनेक्ट असतील हो. आणि त्याचं इतकं सुद्धा महत्व आहे. हो, हो. आता 9 या अंकाबद्दल किंवा नवमी या तिथीबद्दल आपण बोलतोच आहोत. हो. तर मला एक विचारायचं आहे की पावसाची जी नक्षत्र आहेत होय, ती सुद्धा 9 आहेत. हो 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 तर त्याबद्दल काय सांगाल? हो. आता बघा सुरुवातीलाच मी म्हंटल की 9 हा सृजनाचं पण द्योतक आहे. हो. मग पाऊस हवा जे पाऊस असेल तरच आपल्या ह्या सृष्टीवर नवीन जीव जन्माला येणार आहेत. म्हणजे झाडं वेली सगळ्या
आहे ना, हो. आपल्याला अन्नधान्य कुठून मिळणार आहे, बरोबर. त्यांच्याचकडून तर मिळणार आहे. त्यामुळे नवीन जर इथे जीवसृष्टी उदयाला यायची असेल तर साहजिकच पाऊस हवा. आणि पाऊस म्हणजे जलतत्व आहे, त्यामुळे पंचमहाभूतातलं ते एक प्रमुख तत्व आहे. आणि पाऊस पडण्यासाठी आपली जी 27 नक्षत्र आहेत, हो. गंमत बघा, 27 हो. 7 अधिक 2 किती 9. झाले? 9. म्हणजे ना तुम्ही असा जर असं विचार करत गेला ना तर मग आपल्याला इतकं सापडायला लागतं की खरंय. अरे खरंच म्हणजे नवाचं महात्म्य खरंच थोर आहे. म्हणून तर ते आपल्या जीवाशी जडलेलं आहे किंवा अगदीच. जोडलेलं आहे ना. हो. तर पावसाची 9 नक्षत्र तुम्हाला माहिती आहेत का? सांगू? हो, नक्की. बघा, पहिलं आपलं नक्षत्र मृग नक्षत्र. आणि मृग नक्षत्र लागलं की साधारण शेतकरी दादा जो असतो तो आपल्या शेतामध्ये पेरणी करत असतो. हो. मृग आहे, त्याच्यानंतर आर्द्रा आहे, नंतर पुनर्वसू आहे, पुष्य आहे, आश्लेषा आहे, मघा, पूर्वा, उत्तरा आणि हस्त अशी 9 नक्षत्र. आणि बरोबर साधारण नवरात्रामध्ये हे हस्त नक्षत्र येतं. खरंय, आणि हा. हस्ताचा पाऊस हा खूप जोरदार पडतो. आणि म्हणून नवरात्रामध्ये आपल्या महाराष्ट्रात जी काही भोंडला, हादगा याची जी परंपरा आहे की हो, नाही, हो. तर त्याच्यात हस्त नक्षत्रावर आधारित पण किती सुंदर सुंदर गाणी गाणी आहेत. आहेत. त्यामुळे 9 हा आकडा असा सगळीकडे जोडलेला असतो. खूप छान. आपला हा विषय चालू राहणारच आहे. नवमी तिथीबद्दल अजून आपण जाणून घेणार आहोत, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. एक छानसं गाणं ऐकूयात आणि मग आपला विषय पुढे कंटिन्यू करूया. ऐकत रहा नवधारा, हा नवरात्र विशेष कार्यक्रम. आणि आज आपण प्रिया जोग यांच्यासोबत आहोत नवमी किंवा 9 या अंकाबद्दल जाणून घेण्यासाठी. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते नमोस्तुते. नवरात्रीला नवरूपे तू, नवरात्रीला नवरूपे तू, लेबुनिया येसी अवघ्या रूपी परिमाऊनी, एकच तू होसी. जय अंबे जगदंबे, जय अंबे जगदंबे. नवरात्रीला नवरूपे तू. प्रतिपदेला घटस्थापना, घटी बसते आई. द्वितीयेस रेणुका शोभसी, उदोकार होई. तृतीयेस शृंगार साजरा, मिरविते अष्टभुजा. चतुर्थीस तू जगन्माऊली, चतुर्थीस तू जगन्माऊली. शंभोची गिरिजा, उपांगललिता पंचमीस तू, उपांगललिता पंचमीस तू. व्रत भावे करिते जय अंबे जगदंबे. श्रोते हो, नवधारा हा कार्यक्रम सुरू आहे आणि आपल्यासोबत आहेत प्रिया जोग. मॅडम, मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही गीतेच्या इतक्या मोठ्या अभ्यासक आहात, तर या नवाचं महत्त्व गीतेत सुद्धा आपल्याला सापडतं का? हो, आहे ना. बरं.
गीतेचा 5वा अध्याय आहे कर्मसन्न्यास योग आणि त्याच्यामध्ये 13वा श्लोक आहे. तर तो श्लोक असा आहे, सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन. भगवंतांनी 9 द्वारांविषयी अर्जुनाला महात्म्य सांगितलंय. आपल्या शरीरामध्ये 9 द्वारं आहेत आणि त्या द्वारातून आपल्या शरीरातलं म्हणजे जे नको आहे ते सगळं बाहेर पडत असतं किंवा काही आत पण येत असतं. मुख्य म्हणजे पंचेंद्रिय, 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या, हे 6 झाले. आपलं मुख आहे आणि मलमूत्र विसर्जन करणारी 2 द्वारं. तर अशी ही 9 द्वारं याच्याविषयी भगवंतांनी माहिती दिली आहे. त्यामुळे कितीतरी म्हणजे नवाचे संदर्भ बघत गेलात ना तर मला असं वाटतं माऊलींना सुद्धा ज्ञानेश्वरी लिहिताना 18 अध्याय म्हणजे संख्याशास्त्राबद्दल आपण बोलतच होतो. 18ची बेरीज काय होते होताई? 1 + 8 म्हणजे 9. आणि माऊलींनी या 18 अध्यायावर जेव्हा भावार्थ दीपिकेमध्ये भाष्य केलं तर त्याच्यामध्ये किती ओव्या रचाव्या? 9,000 पर्यंत ओव्या रचलेल्या आहेत. म्हणजे नवाचं महात्म्य खरंच खूप मोठं आहे. अगदीच. आता नवाबद्दल आपण गणितामध्ये 9 अंकाचं तुम्ही महत्व तर सांगितलं, पण आपण जे काटकोन त्रिकोण काढतो त्याच्याबद्दल सुद्धा काहीतरी मी ऐकून आहे, तर त्याबद्दल हो. आता बघा, त्रिकोणाचे 3 कोण, प्रत्येक जो कोण असतो म्हणजे समभुज त्रिकोण घेतला तर प्रत्येक कोण 60-60-60 म्हणजे साहित्रिक 18 180 पुन्हा 9 पूर्ण भाग जातो. चौकोनाचे तर 90-90-90 4 असतात. आयत घ्या किंवा चौरस घ्या. पंचकोनाचे सुद्धा प्रत्येक 5 जे कोण येतात तर ते 108 असे असतात अंशाचे. म्हणजे त्याची बेरीज 540. पुन्हा सगळीकडे 9 पूर्ण भाग जातो. षटकोनाचे सुद्धा 120 असे येतात. म्हणजे त्याची सुद्धा बेरीज 720 होते. पुन्हा 9 पूर्ण भाग जातो. बरं, किती छान आहे हे. म्हणजे आपण गणित शिकलो, भौमितिक आकार शिकलो, पण या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यावेळी सुद्धा लक्षात आल्या नाहीत की खरंच या सगळ्याचं 9ची काहीतरी नातं आहे म्हणून. आणि हे तुम्ही खूप खरंच छान पद्धतीनं आपल्यापर्यंत पोहोचवलं, आपल्या श्रोत्यांपर्यंत. पुढे मला विचारावंसं वाटतं की मराठी महिन्यांमध्ये सुद्धा नवमी ही तिथी येते, तर त्या तिथीचं महत्व काय? आता याचा जेव्हा शोध घेतला ना तेव्हा असं आता ह्या कार्यक्रमासाठी म्हणून मी विशिष्ट पद्धतीने शोध घेतला की मराठी महिन्यातल्या नवमी तिथी कुठल्या कुठल्या महत्वाच्या माहिती होत्या पण संकलित काल प्रथम केल्या. तर आश्चर्य सांगते, एकूण 9च महिन्यात ह्या नवमी तिथी सापडल्या, उरलेल्या महिन्यात नाही सापडल्या. आता बघा, चैत्रामध्ये शुद्ध तिथी पहिली शुद्ध नवमी, रामनवमी तिथी. रामनवमी तर तेव्हा सुद्धा रामाचं ते 9 दिवस नवरात्र असतं. म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा ते रामनवमी श्रीरामाचा जन्म आहे. आणि अजूनही त्याच दिवशी श्रीरामाचे जे परमभक्त आहेत श्री समर्थ रामदास स्वामी यांची सुद्धा तीच जन्मतिथी आहे. त्याच्यानंतर वैशाख शुद्ध नवमी जी आहे ती सीता नवमी म्हणून साजरी केली जाते असं म्हणतात. आता सीता ही तर आपल्याला सगळी आख्यायिका माहिती आहे, पण ती ज्या दिवशी जनक राजाला सापडली तो दिवस हा वैशाख शुद्ध नवमीचा. त्याच्यानंतर ज्येष्ठ महिन्यामध्ये ज्येष्ठ शुद्ध नवमी आहे ना तर ती महेश नवमी म्हणून साजरी केली जाते. अशी एक पूर्वापार आख्यायिका सांगितली जाते की तुम्हाला माहेश्वरी समाजाबद्दल ऐकून माहिती असेल ना, तर 72 क्षत्रिय असे होते, मृत होते आणि त्यांना शिवशंकरांच्या किंवा पार्वती या दोघांच्या आशीर्वादामुळे संजीवनी प्राप्त झाली आणि मग ते शापमुक्त झाले. तर तो जो समाज आहे तर तो शिवशंकरांनी सांगितलं की आजपासून आपली ओळख ही माहेश्वरी, म्हणजे महेश म्हणजे शिवशंकर, म्हणून तो माहेश्वरी समाज. आणि मला इतकं नवल वाटलं की 72च यावेत, पुन्हा 7 + 2 9. अरे म्हणजे ना त्या नवाचा असा ना शोध घेता घेता तो 9 आपल्या बरोबर अगदी हातात हात धरून येतोय असं वाटायला लागलं. आता आषाढ शुद्ध नवमी आपल्याला सगळ्यांची आवडती तिथी आहे. का सांगू? कांदे नवमी. म्हणजे आषाढी एकादशी पासून आपला चातुर्मास चालू होतो आणि कांदे नवमी हे अर्थात ना थोडंसं बहुधा महाराष्ट्रातच जास्ती प्रथा आहे की एकदाच काय तो कांदा भरपूर खाऊन घ्यायचा, भजी खाऊन घ्यायची, असू दे, पण शेवटी ना थोडासा आनंद पण तितकाच महत्वाचा आहे. त्याच्यानंतर श्रावण शुद्ध नवमी. आता अष्टमीला
कृष्णाचा जन्म आहे. पण नवमीला कधी कधी तो गोपाळकाला येतो, कधी कधी तिथीचं क्षयवृद्धी झाली तर तो थोडासा दिवस मागे पुढे होऊ शकतो. आणि त्यानं नवमीची श्रावणातल्या एक गंमत आहे बरं का. तुम्हाला एक कथा माहिती आहे का हो, की गोपाल कृष्णाने त्याच्या मातेने जे मोदक बाप्पाच्या नैवेद्याला केलेले असतात ना, तर त्या 21 मोदकांचं सगळं ताटातले मोदक तो स्वतःच खातो. आणि तो खातो. मग यशोदा मैया पण एकदम असे हे होते की कुठे गेले सगळे मोदक. आणि गणपती बाप्पा, मग तो विश्वरूप दर्शन घडवलंय, पण गणपती बाप्पा नाराज होतात. ते म्हणतात की कृष्णा असं का केलंस, ते माझ्यासाठी मोदक होते, तूच का रे खाल्लेस, आता मला म्हणजे माझं समाधान तू कसं करशील, तुझा तर सगळीकडे उदो उदो चाललाच आहे. तर त्यावर ही आख्यायिका आहे. कृष्णाने सांगितलं की साधारण उत्तरेमध्ये हा कृष्णाचा जन्म सुद्धा 9 दिवस साजरा केला जातो. तर तेव्हा कृष्णाने बाप्पाला सांगितलं, माझा 9 दिवस उत्सव असेल, पण बाप्पा तुझा सगळेजण 10 दिवस उत्सव करतील. अशी एक गोड आख्यायिका आहे. त्याच्यानंतर भाद्रपदातल्या शुद्ध नवमीला अदुःख नवमी असं म्हणतात. तेव्हा साधारण बघा गौरी पूजन असतं. त्यामुळे दुःख नको, अदुःख म्हणजे गौरीचं पूजन, महालक्ष्मी म्हणा तुम्ही, तिचं पूजन का करतो आपण, आपल्या घरात सुख समृद्धी ऐश्वर्य आणि समाधान नांदावं म्हणून. त्याच्यानंतर भाद्रपदातल्या वद्य नवमीला अविधवा नवमी असं म्हणतात. तो पितृपंधरवडा असतो. ज्या घरामध्ये एखादी सुवासिनी जाते तर त्यावेळेला तिच्या स्मरणार्थ तो दिवस आपल्या संस्कृतीने राखून ठेवलेला आहे. म्हणजे संस्कृतीने किती बारीक बारीक गोष्टींचा विचार केलेला आहे. आणि त्याच्यानंतर अश्विनातली आजची तिथी म्हणजे खंडेनवमी, तिच्याबद्दल आपण जरा समारोपाकडे बोलूयात. हो, आता जरी सांगितलं तरी तुम्ही बरं, चालेल चालेल. हां, आज खंडेनवमी, आज आयुध नवमी, शस्त्र नवमी किंवा महानवमी असं म्हणतात. खंडे ह्याच्यातला जो मूळ शब्द आहे खड्ग म्हणजे शस्त्र, खांडा म्हणजे तलवार, आणि खंडोबाचा जो अवतार आहे तर त्याचं नाव सुद्धा त्याच्यावरूनच पडलेलं आहे. त्यामुळे जिथे जिथे खंडोबाची स्थानं आहेत तिथे आजच्या दिवशी या शस्त्रांना पालखीत घालून त्याची मिरवणूक आणि त्याची पूजा करण्यात येते. साधारणपणे मध्ययुगानंतर आपल्या इथे परकीयांची आक्रमणं सुरू झाली आणि युद्धाचं वारे जास्त वाहू लागले. मग आता युद्धाला जायचं तर शस्त्र ही कायम परजलेली हवीत, म्हणून आजचा एक दिवस महत्वाचा की सगळ्या शस्त्रांचं त्याला व्यवस्थित धार लावून त्याचं पूजन करायचं. कारण प्रत्येक वेळेला तुम्ही देवीच्या चरणाशी धाव घ्याल आणि देवी माझं रक्षण कर, तर ती प्रत्येक वेळेला कशी येईल बरं. आपणच आपल्या रक्षणासाठी सिद्ध व्हायचं, म्हणून हे खंडेनवमीचं महत्व आहे की शस्त्र पूजन करायची, त्या शस्त्रांची प्रार्थना करायची आणि त्याच्यातून देवीचं जे शक्ती तत्व आहे तर ते आमच्या हातामध्ये येऊ दे, शत्रूशी लढण्यासाठी आम्ही सिद्ध व्हावं, असं आजच्या दिवसाचं महत्व आहे. आणि पांडवांची पण कथा ठाऊक आहे की अज्ञातवासात जाण्यापूर्वी त्यांनी शमीच्या झाडाच्या ढोलीमध्ये त्यांची सगळी शस्त्र लपवली होती, ती आजच्या दिवशी काढून घेतली. आणि आता पुढे युद्ध महाभारताला तोंड फुटणारच होतं, म्हणून त्या सगळ्या शस्त्रांचं त्यांनी पूजन केलं की आमचं रक्षण होण्यासाठी हे शस्त्रपूजन महत्वाचं आहे. घरोघरी आपण आपली छोटी छोटी सगळी शस्त्र त्याचंही पूजन करतो, तेही महत्वाचंच आहे ना. छोटीशी सुरी, छोटीशी कात्री, ती आपल्या पटकन हाताला लागू शकते. म्हणजे पूजन केलं तर ती लागणार नाही असं नाही, पण भाव पाहिजे ना. ती आपली घरातली सगळी कामं करून देण्यासाठी आपली मदतनीस असतात, म्हणून ह्या शस्त्रांचं आजच्या दिवशी विशेष महत्व आहे. छोट्या घरापासून ते मोठ्या सगळ्या देशापर्यंत आणि महाराष्ट्र आणि राजस्थानामध्ये विशेष करून याचं महात्म्य जास्त आहे. कारण सगळ्या इतिहासातल्या कथांनुसार तुम्हाला माहितीच आहे की जास्त करून लढवय्या जात जी आहे ती याच 2 प्रांतातून आहे. अच्छा. हां, आणि अजून 2 महिन्यांचा संदर्भ राहिला. कार्तिक शुद्ध नवमीला कुष्मांड नवमी किंवा आवळे नवमी किंवा अक्षय नवमी असं म्हणतात. यावेळेला आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते आणि इथे साक्षात विष्णूंचा वास असतो आणि ही पूजा पहिली लक्ष्मी देवींनी केली. आणि आवळ्याच्या झाडाच्या ठाई बेल आणि तुळस या दोन्ही वृक्षांचा वास असतो. हरी आणि हर दोघंही तिथे असतात, म्हणून या तिथीचं हे महत्त्व
महात्म्य आहे. आणि माघातली जी शुद्ध नवमी आहे तर तिला दासबोध जयंती म्हणतात. म्हणजे समर्थांनी दासबोध ग्रंथाची निर्मिती या दिवशी केली. आणि वद्य नवमीला दास नवमी, समर्थांचं निर्वाण त्या दिवशी झालेलं आहे. अशा ह्या बरोबर 9 महिन्यातल्या प्रमुख 9 तिथी, त्यातली अश्विनातली आजची तिथी ही महानवमी, 9 दिवसाचं नवरात्र, त्याचं पारणं आज होतं. नवरात्राचं म्हणजे आज उठतं. आणि आज नवचंडीचा होम किंवा जे काही आपले कुळधर्म कुळाचार असतात घराघराप्रमाणे त्या सगळ्याची संपन्नता आजच्या तिथीला होते. आणि उद्याचा दिवस विजयाचा, त्या विजयाचा पाया हा आजच्या तिथीला घातला जातो. म्हणून ही तिथी खूप शुभ फलदायी आहे. किती छान. खरं तर मला हा कार्यक्रम संपावा असं वाटत नाही, इतकं तुम्ही सुंदर सांगता या नवाचं महत्त्व, म्हणजे नवाची नवलाई काय आहे हे आज खरं तर खऱ्या अर्थानं तुमच्याकडून कळलं. आणि हा खरंच कुतूहलाचा विषय आहे की शोधायला गेलं तर किती गोष्टी सापडतात आणि आपल्या आयुष्यातलं महत्त्व या नवाचं काय आहे हे आपल्याला खरं तर कळतं. खरंच तुम्ही इथं आलात आणि ही नवाची नवलाई आम्हा सर्वांना तुम्ही सांगितलीत, त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. जय श्रीराम.